शाले, काही नाही, प्रियाची आठवण आली म्हणून येऊन बसले. वाईट वाटतंय ना ग. सापडेल प्रिया. आपला सत्य गेलाय ना शोधाया. शोधून काढेलही कदाचित. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. मग सांग की. मगाशी तुम्ही सरनाईक साहेबांना जे काही बोललात नाही पटलं मला. आपल्या भल्यासाठीच सांगत होते ते. हवं आहे मला, पण आपल्या भल्याचं सांगत असताना सत्याचा कुणी अपमान करत असेल ना तर मला नाही आवडायचं. तू बी म्हणालीस कदाचित सत्या शोधून काढेल. कदाचित ह्या शब्दामुळं सत्याच्या कर्तृत्वाबद्दल संशय निर्माण होईल. आणि माझा सत्या कर्तव्याच्या बाबतीत आणि कर्तृत्वाच्या बाबतीत कुठंच कमी पडला नाही आणि कधी कमी पडणार बी नाही. आजी, काय झालं ग? अशी धावत पळत का आली आहेस? आजी ते आता मंजिरी वहिनी, म्हणजे त्यांचा फोन आला होता. त्या म्हणजे नीट काही कळलं नाही मला, पण खूप घाबरल्या होत्या त्या. माझ्याकडे फक्त एवढाच निरोप दिला की त्या दादांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जात आहेत. काय? सत्या, शाली, शाले, शाले, सावळ सवताला. डॉक्टर, डॉक्टर, डॉक्टर काही काळजीचं कारण नाही ना? नो नो मिसेस मुदळकर, काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही. त्यांचे सिटी स्कॅन रिपोर्ट अगदी नॉर्मल आहेत. ऍडमिट करायची गरजही नाहीये त्यांना. आम्ही ड्रेसिंग केलंय त्यांना. तुम्ही त्यांना घरीही घेऊन जाऊ शकता. आणि हो, औषधं वेळेवर देत जा आणि अल्टरनेट डेला त्याला ड्रेसिंगला घेऊन येत जा. ओके? थँक्यू. सुहास, आज जाऊन येऊ आपण. हो. कशापायी देवापुढे टिप्प गाळतीस? काय गरज आहे देवाला इनवायची?
बघू नकच अशी. बराबरच बोलतेय म्या. ज्या नालायक मुलाबरोबर सतत भांडत असतीस त्याच्यासाठी प्रार्थना करायची काय गरज आहे? तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे सासूबाई. माझा मुलगा आहे तो, माझी माया आहे त्याच्यावर. मी जन्म दिलाय त्याला. माया आहे नव, मग ती सांगाय न ग. सांगितल्याशिवाय दिसणार कशी? मला लोकांसारखा देखावा नाही करता येत. कधी कधी कळण्यासाठी दिसावं बी लागतंय. आता तू आल्यानंतर त्याच्याबरोबर तलवार उपसून भांडू नगस. काय? त्याची चूक झाली की मी बोलणारच. मी काय उठता बसता भांडत नाही त्याच्याशी. त्याच्या वागणुकीत जर मला चूक दिसली तर ती मी त्याला फक्त दाखवून देते, एवढंच. आई आहे मी त्याची, कैदाशीर नाही. शाले, आता मी काय बोलू तुझ्या पुढं? एवढंच सांगते, तो घरला आल्यानंतर त्याच्याबरोबर नीट वाग. बोल लावू नकस त्याला. आजी, आजी, आजी जरा आत येता का? काय झालं? यांना शुद्ध आली आहे. काय? स्वामी, नेत्रा जरा आईंना सांगतेस प्लीज. हो हो सांगते, आलेच. अगं पण तू इथं कशापायी आलीस? त्याच्याजवळ थांबायचं नाही का? नाही, मी थांबलेच होते, पण म्हटलं मला बघून त्यांचा मूड नको जायला, म्हणून मग तुम्हाला बोलवायला आले. शानीच आहेस. चल चल ये आत. अगं चल चल आत चल. चल ये, चल ये लवकर. चल. नाही, मी थांबते इथेच. अगं पण तुम्ही बसा ना त्यांच्याजवळ. तुमचं काय कळतच नाही दोघांचं. आजी, सत्या कसा आहेस बाबा? हा? अगं बरं आहे मी आजी, काय बी नाही झालं मला. हे बघ, डोसक्यात अशी राग घालून घेऊ नकस रे बाबा. पुण्यांदा असं काय झालं म्हणजे? अगं काही नाही होत मला. आज मंजिरीने तुला वाचवलं, तीच घरला घेऊन आली तुला. ठाव आहे?
नमस्कार जोगदंडे साहेब. नमस्कार. मी सुहास देसाई. मी तुम्हाला फोन केला होता. बस थँक्स. बोला, काय मदत करू शकतो मी आपल्याला? मी प्रिया मोहितेचा फियॉन्से. तिच्या किडनॅपिंग संदर्भात तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून मी विहंग भाऊजींकडनं तुमचा नंबर घेतला, तुम्हाला फोन केला आणि आता भेटायला आलोय. हवलदार, बघा मिस्टर देसाई, मी मिस्टर मुधोळकरांना याआधीच पोलीस खात्याची भूमिका स्पष्ट केली. बघा, आमचा नाईलाज आहे. दादांनी टॉर्चर केल्यामुळे त्या तसं बोलत होत्या हे आम्हाला कळत होतं, आम्हाला प्रत्यक्ष दिसत होतं, पण कायद्याने आमचे हात बांधले गेलेले होते. पण आपल्याकडे दुसरा कुठलाच उपाय नाही का की जेणेकरून आपण प्रियाला दादाच्या कचाट्यातून सोडवू शकू? तसं म्हटलं तर एक उपाय आहे. कुठला? काही दिवसापूर्वी मिस्टर मुधोळकर त्या कामाला लागले होते, पण ऐनवेळी दादाच्या बायकोनी माघार घेतली, त्यामुळे सगळंच फिसकटलं. दादाची बायको दादानी केलेल्या एका मर्डर केसमध्ये आय विटनेस आहे. जर त्यांनी कोर्टासमोर तशी साक्ष दिली त्याच्या विरुद्ध, तर दादाला अटक करता येईल, ती केस रिओपन करता येईल. सूप आणलाय. मी ठेवते मी इथे, तुम्ही पिऊन घ्या. आणि आणखी एक, तुम्ही झोपा इथेच, मी आईंच्या खोलीत झोपेन आजपासून. का वाचवलंस तू मला आज? मेलो असतो तर सुटलो असतो ना या सगळ्यातून. उगीच माझ्यावरचं उपकारांचं ओझं वाढवून ठेवलंस. उपकार कसले? स्वार्थ नाही आत माझा, आणि माझ्यासाठी नाही, आपल्या मुलीसाठी वाचवलं मी तुम्हाला. इथून पुढे स्वतःचा जीव धोक्यात घालण्याआधी तिचा विचार करा एकदा. आज कोणीतरी पाठवून माझ्या डोक्यात वार केला. बेशुद्ध झालो मी. शुद्ध हरपण्याच्या एक क्षण आधी मला माझ्या डोळ्यासमोर काय दिसत होतं माहितीये? आपल्या पिल्लूचा चेहरा. नाही, आपल्या लग्नानंतरची दुसरीच रात्र. तू कॉफी करून आणली होतीस माझ्यासाठी. इथे या जिन्यातच बोलत बसलो होतो आपण बराच वेळ. आयुष्यात पहिल्यांदा एकमेकांशी एवढे बोललो होतो आपण. ते सगळे क्षण आठवले. मला माहितीये त्या क्षणांना आता काहीच अर्थ नाहीये. हे मी फक्त तुझ्या माहितीसाठी सांगितलं. वाह, मेथीची भाजी. काय रे, ते खायला हवंय का? करू पटकन. नाही, खायला काही नकोय. आई, मला तुझ्याशी काही बोलायचं. बोल ना.
आई, दादा काल घरी परत आला, तो सुखरूप आला आणि तू त्याला भेटायला देखील गेली नाहीस. त्याला आरामाची गरज आहे असं वाटलं मला, आणि मलाही वेळ नव्हता. वेळ नाही मिळाला? अगाई, हे काय कारण झालं का? आणि तू माझ्याशी कशाला खोटं बोलतेस? मी तुला बघितलं की त्याच्या रूम पर्यंत 2-3 वेळा तू गेली होती आणि त्याला न भेटता तू परत मागे आलीस. मला एक गोष्ट कळत नाही की या घरात नात्यांपेक्षा इगो कधीपासून जास्त महत्वाचे झाले. कुणाशी बोलतोयस कळतंय ना तुला? तुझ्या भावासारखा वागू नकोस. आई, मी मान्य करतो की दादा वहिनींच्या बाबतीत चुकत असेल आणि 110% चुकत असेल, पण आई, याचा अर्थ हा नाही होत ना की दादा सगळ्याच बाबतीत चुकतोय. तू समजून घे मला काय म्हणायचंय ते. तुझं इथे काही काम नसेल ना तर थांबू नको इथे. हल्ली जो तो उठतो आणि मला उपदेश करतो. आई, मी तुला उपदेश करत नाहीये. माझी फक्त एकच इच्छा आहे की हे घर पूर्वीसारखं हसतं खेळतं व्हावं. आई, मला माहितीये की तू आजही सत्यजित दादावर खूप जास्त प्रेम करतेस, आणि नाही, मला या गोष्टीची तक्रारच नाहीये मुळात, कारण मला लहानपणापासून एक गोष्ट व्यवस्थित कळून चुकली आहे की सत्यजित दादावर प्रेम करणारी तू एकटीच आहेस आणि माझ्यावर प्रेम करणारे तुम्ही दोघं. आई, सत्यजित दादा दाखवत नसला तरी तो हळव्या मनाचा आहे आणि हे माझ्यापेक्षा जास्त तुला चांगलं माहितीये. आई, दादासाठी तू सोडून या जगात कोणीच महत्वाचं नाहीये, अगदी मंजिरी वहिनी सुद्धा. आई, तू जर असं त्याच्याशी वागलीस तर तू. आई, नको ग, बोल त्याच्याशी. अगं, तो तुटत चाललाय आतून. आई, प्लीज बोल ना त्याच्याशी. आई, मग आता पुढं काय? मुधोळकरांनी काहीतरी ठरवलं असेलच ना, काय करायचं ते. सगळ्यात आधी सत्यजितनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी. या सगळ्यातनं तो पूर्णपणे बरा झाल्यानंतरच प्रिया जिथे कुठे असेल तिथून तिला शोधून आणणं गरजेचं आहे. सध्या तरी या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत बाबा. हे तुम्ही बोलता विहंगराव? मला तुमची मोठी कमाल वाटते. त्या प्रियावरती मधुराच्या खुनाचा आरोप होता, पण आता मधुराचे खुनी सापडले आहेत, ते आज जेलमध्ये सुद्धा आहेत. पण एवढं असून सुद्धा एका पॉइंटला आम्ही सगळे कन्व्हिन्स झालो की प्रिया निर्दोष आहे. तिचा खुनाशी काहीही संबंध नाही. त्या ठिकाणी तिचं असणं हा निव्वळ योगायोग होता. पण तरी सुद्धा तुम्ही एकटेच शेवटपर्यंत कन्व्हिन्स नव्हता, आणि तरी सुद्धा तुम्ही त्या मुलीसाठी एवढं करताय. नाही बाबा, मी तिच्यासाठी काही करत नाहीये. हे सगळं मी फक्त सत्यजितसाठी करतोय, माझ्या मित्रासाठी. आणि हे मी का करतोय तुम्हाला माहितीये का? कारण मधुरा गेल्यानंतर मी खूप प्रयत्न केला सत्यजितची असलेली मैत्री आयुष्यातनं काढून टाकण्याचा, त्याला दोष देण्याचा, त्याच्याशी वाईट वागण्याचा, पण नाही जमलं. खूप जीवाभावाचा मित्र आहे तो माझा, आणि मला 100% खात्री आहे बाबा, आज जर सत्यजित माझ्या जागी असतं आणि मी जर त्याच्या जागी असतो तर सत्यजितने हेच केलं असतं. त्याने मला असं कधीच एकटं पडू दिलं नसतं. विहंगराव, तुम्ही खरंच मोठे आहेत. नानी, खूप मोठे आहेत तुम्ही.